नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आनंदात आहात ना? असेच आनंदात राहा. अल्टिमेट सक्सेस अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन चॅनलमध्ये मी सर्व 10वीचे मराठी, इंग्लिश, सेमीचे माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. माझं नाव विवेक सूर्यवंशी. मी तुमचा मित्र, एज्युकेशनल काउन्सिलर आणि कोच. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हे तुम्ही पाहिलेली आहेत. पहिला व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ. ह्याच्यामध्ये 6 सूत्र आहेत. कशाचे 6 सूत्र? तर यशस्वी ऑनलाईन एज्युकेशन घेण्याचे. सर्वांना विनंती आहे, पहिला व्हिडिओ बघा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो आहोत? दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 10वीचा सायन्स, विज्ञान, तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 ह्या विषयाची संपूर्ण बोर्डाने दिलेली संकल्पना, प्रस्तावना व क्षमता विधाने, म्हणजे बोर्डाचा अभ्यास केल्यानंतर, विज्ञानचा अभ्यास केल्यानंतर आपल्यामध्ये ज्या क्षमतांची वृद्धी होणार आहे या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. तर माझी विनंती आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची मी लिंक देत आहे. तर मुलांनो, सुरुवात करूया आजचं लेक्चर. हे आजचं लेक्चर आहे 10वीचे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तयार आहात ना? माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमचं सर्व अभ्यासाचं साहित्य घेऊनच हा व्हिडिओ बघावा. तर मुलांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, गुरुत्व आकर्षण, गुरुत्वाकर्षणाचा हा पाठ आपण आज शिकणार आहोत. सर्वांचं लक्ष द्या. ह्याच्यामध्ये आपण आज गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल, केपलरचे नियम, महत्त्वपूर्ण केपलरचे नियम, याच्यावरती बोर्ड परीक्षेमध्ये 100% प्रश्न येत असतो. आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, हा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. याच्यावर सुद्धा बोर्डामध्ये मागच्या वर्षी 2 वर्ष सलग प्रश्न आलेले आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण हा चॅप्टर आहे. आज आपण ह्या चॅप्टरमधले 4 पॉईंट बघणार आहोत. तर मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की बोर्डानं जी काही बोर्ड संकल्पना पुस्तकाची केलेली आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, विद्यार्थ्यांना थोडे आठवतंय का, अशा प्रकारचे प्रश्न बोर्डाने विचारलेले आहेत. म्हणजे फक्त पाठांतरावरतीच म्हणजे रट्टा मारून अभ्यासावरती इथं काही स्कोप ठेवलेला नाहीये. ह्याच्यामध्ये समजून घ्या आणि इतरांना समजवा. तर मला सांगा, मागच्या वर्षी तुम्हाला फोर्स हा चॅप्टर होता, म्हणजे बल हा मागच्या वर्षी पाठ होता. त्या पाठामध्ये तुम्हाला बलाचे परिणाम इथं थोडे आठवा. याच्यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा विचारले गेलेले आहेत गुरुत्वाकर्षण चॅप्टरमध्ये. पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? आणि तिसरा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? हे तिन्ही प्रश्न मागच्या वर्षीचे प्रिव्हियस नॉलेज, मागच्या वर्षी आपण जे शिकलेलो आहे त्या नॉलेजवरती विचारले गेलेले आहेत. आणि मला असं वाटतंय की आपण ह्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. मुलांनो, सांगा मग ह्या प्रश्नाची उत्तरं. बघा, आठवते का बघा. बलाचे प्रकार आणि बलाचे परिणाम. तर बलाचे 6 प्रकारचे परिणाम आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे इफेक्ट ऑफ फोर्स. 6 प्रकारचे आहेत. एक म्हणजे मोशन, म्हणजेच काय, गती. जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूला गती देत नाही तोपर्यंत, फोर्स बल देत नाही तोपर्यंत ती वस्तू गतीमध्ये येत नाही. समजा आता ही वस्तू आहे, ही स्थिर वस्तू आहे. ह्या वस्तूला जर मी असं इथून बल दिलं तर ही वस्तू काय आली, गतीमध्ये आली. म्हणजेच फोर्सचा पहिला इफेक्ट आहे, परिणाम आहे गती. फोर्समुळे एखाद्या वस्तूला, कोणत्याही वस्तूला गती येते. दुसरा जो आहे, जी वस्तू ऑलरेडीच गतीमध्ये आहे त्याला जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण इथं स्टॉप करू शकतो. फोर्स लावल्यामुळं गतीमध्ये असलेली वस्तू थांबलेली आहे, स्थिर झालेली आहे. बरोबर आहे. मग ह्याचा जर आपल्याला जर उदाहरण जर घ्यायचं असेल तर ते आपण ब्रेकचं घेऊ शकतो. गतीमध्ये असते सायकल, आपण ज्यावेळेस ब्रेक दाबतो त्यावेळेस सायकलचे ब्रेक्स
चाकाला घर्षण करतात आणि बल निर्माण करतात. त्या बलामुळं सायकलची गती कमी होते. दुसरा आहे, तिसरा जो आहे इफेक्ट तो आहे स्पीडचा. बलामुळे स्पीड पण निर्माण होतं. एक वस्तू आहे त्याला अजून जर बल लावलं तर ह्याचं स्पीड काय होतं, वाढतं. म्हणजे गतीमध्ये परिवर्तन होतं, गतीमध्ये वाढते गती किंवा कमी होते. म्हणजे बलामुळे स्पीडमध्ये परिणाम कमी जास्तपणा होत असतो. आणि तुम्हाला काय वाटते, एखादी वस्तूची दिशा बलामुळे बदलू शकते का? काय वाटते तुम्हाला? सरळ वस्तू अशी चाललेली आहे आणि मी जर इकडून बल दिला किंवा इकडून बलाने असं ओढलं तर ही वस्तू काय होईल, इकडे वळेल. इकडून ओढले तर इकडे वळेल, इकडून ओढले तर इकडे वळेल. म्हणजे काय, बलामुळे दिशेमध्ये बदल होतो. दिशा आणि गती ह्या दोन्हीमध्ये सुद्धा बलामुळे बदल झालेला आपण बघितलेला आहे. आणि अजून काय आहे, बलामुळे कुठल्याही वस्तूचा शेप, आकार हा काय होतो, बदलतो. कसा बदलतो, तर त्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हा आहे बॉल, रबरी बॉल. याच्यावरती मी असं बल, हा कसा आहे आता, गोलाकार आहे, वर्तुळाकार आहे, स्पेरिकल आहे. याच्यावरती मी असं बल दिलं, प्रयुक्त केलं बल, तर याचा आकार गोल राहिलाय का? आता नाही, आकार काय झालाय, बदललाय. म्हणजेच याचा अर्थ हा आहे की बलामुळे एखाद्या वस्तूचा आकार सुद्धा बदलू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, हे होतं मागच्या वर्षीचं रिव्हिजन आता केलं. दुसरा प्रश्न काय आहे, बलाचे कोणकोणते प्रकार आहेत? सांगा, बलाचे कोणकोणते प्रकार आहेत? बलाचे साधारण दोन प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट म्हणजे ज्या वस्तूला कॉन्टॅक्टमुळे मिळणारं बल, कॉन्टॅक्ट झाल्यामुळे मिळणारं बल म्हणजे कॉन्टॅक्ट बल. मग कोणकोणतं आहे? अप्लाइड फोर्स म्हणजे दिलेलं, प्रयुक्त केलेलं बल. आता हिला बघा, ही पट्टी आहे, ह्या स्केलला मी असं बल प्रयुक्त करतोय, हे झालं अप्लाइड. दुसरा आहे स्प्रिंगचं बल. कसं होतं, ब्रेक असतात त्याच्यामध्ये स्प्रिंग असते, स्प्रिंगमुळे सुद्धा बल निर्माण होतं. पेन असतो, पेन असा प्रेस केला तर खाली जातो, स्प्रिंगमुळे परत रिटर्न पेन बंद होतो, हे पण स्प्रिंग आहे. स्विच असतात स्प्रिंगचे. समजलं तुम्हाला? म्हणजे स्प्रिंग बल होतं. आणि काय, फ्रिक्शन, ब्रेकमुळे फ्रिक्शन निर्माण झाल्यामुळे गती कमी होते, हे झालं फ्रिक्शन. ड्रॅग म्हणजे ओढणे. म्हणजे हे साधारण कॉन्टॅक्ट बलचे 4 प्रकार मी सांगितले. त्याच्यामध्ये अजून नॉन कॉन्टॅक्ट बलचे प्रकार पण आहेत. ते कोणते आहेत? तर त्याचा जर आपण विचार केला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्व आकर्षणाचे बल हे नॉन कॉन्टॅक्ट बलमध्ये येतं. म्हणजे आता हा पेन आहे, आता बघायला मी कॉन्टॅक्ट केलेला आहे आता सध्या, आता हे खाली पडलं. कसं काय खाली पडला? कारण की नॉन कॉन्टॅक्ट बल जिथं उपस्थित आहे ते म्हणजे गुरुत्व आकर्षण, त्याच्यामुळे हा पेन खाली गेला. समजलं तुम्हाला? तसंच मॅग्नेट, आपण चुंबक पाहिलेले आहेत, विद्युत चुंबक बघितलेले आहेत. विद्युत चुंबकामुळे काय होतं, वस्तू आकर्षित होते. म्हणजे विद्युत चुंबक किंवा चुंबक नुसतं हे सुद्धा बलाचे प्रकारामध्ये मोडतात. समजलं तुम्हाला? तिसरा प्रश्न आहे, लक्ष द्या, अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. बोर्डाला 3 आणि 5 मार्काचा प्रश्न या धड्यावरती येणार आहे. आणि आज जे आपण शिकणार आहे, साधारण तुमची 3 मार्काची तयारी आजच्या या व्हिडिओ लेक्चरमधून तुमची होणार आहे. 100% मी सांगतो तुम्हाला. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहित आहे सांगा बघू. व्हॉट इज गुरुत्व आकर्षण बल? मागच्या वर्षी तुम्ही शिकलाय. गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय आहे? विश्वामध्ये कोणत्याही 2 वस्तूंमध्ये असलेलं आकर्षण म्हणजे काय? गुरुत्व आकर्षण बल. इतकी सोपी डेफिनेशन आहे. असं नाही की फक्त पृथ्वीवरच गुरुत्वाकर्षण आहे का? नाही विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण हे वैश्विक बल आहे. कसलं बल आहे? वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल, म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे. त्याच्यामुळं संपूर्ण विश्वाचे त्याच्यामुळंच कार्य घडत असते. हे वैश्विक बल आहे. यावी माहिती. शास्त्रज्ञांचा परिचय, प्रत्येक आपल्या चॅप्टरमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा परिचयाची एक वेगळीच तुम्ही वही तयार करा, किंवा एखादा प्रत्येक चॅप्टरच्या शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांचा कालावधी, त्यांनी केलेलं कार्य
ह्या संदर्भामध्ये संकलन जर तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तर ह्याचा बेनिफिट तुम्हाला प्रोजेक्ट जर तुमचे असतात विज्ञानामध्ये, ह्या प्रोजेक्टमध्ये ह्याचा तुम्हाला उपयोग नक्कीच होईल. ठीक आहे. असं म्हणतात, तुम्ही कदाचित ऐकलं असेल की सर आयझॅक न्यूटन हे, आता समजा इथं झाड आहे, ओके, हे झाड आहे, हे आहे सफरचंदाचं झाड. काय आहे? सफरचंद. आणि इथं एकदा असे आयझॅक न्यूटन सर असे बसले होते, ओके, मांडी घालून बसलेले आयझॅक न्यूटन काय करत? पुस्तक वाचत बसलेले, अभ्यासू व्यक्ती होते म्हणून. आणि सर आयझॅक न्यूटन इथं असे पृथ्वीवरती बसले होते. ही पृथ्वी आहे. डायमेन्शन्स विचारात घेऊ नका, ज्या गोष्टी मी सांगत आहे तिकडे लक्ष द्या. ही पृथ्वी आहे. आयझॅक न्यूटन बसले असताना इथून असं एक सफरचंदाचं फळ असं बरोबर खाली पडलं. बरोबर आहे. वरून आंबा जर पडला कुठलंही फळ खालीच डायरेक्ट जातं ना. मग सर आयझॅक न्यूटनच्या डोक्यात आलं, विचार आला की बाबा हे जे फळ आहे हे असं का पडलं नाही, तिरकं आडवं का गेलं नाही किंवा वर का गेलं नाही, ते बरोबर क्षितिज लंब दिशेने पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेनेच का पडलं किंवा खालीच का पडलं, हा शोध, हा प्रश्न आयझॅक न्यूटन यांच्या मनामध्ये आला. मग त्यांनी थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या फळाला पृथ्वीनं आकर्षित केलेलं आहे. म्हणजेच काय, या आकर्षण बलाची दिशा कुठं आहे, तर हे पृथ्वीनं आकर्षित केलेले फळ हे बरोबर पृथ्वीच्या केंद्राबरोबर आहे. म्हणजे हे फळ पृथ्वीच्या केंद्राशी कसं आहे, क्षितिज लंब आहे, म्हणजे लंब आहे. बरोबर आहे, केंद्राच्या दिशेने हे आकर्षित झालेलं आहे. मग हे असं लक्षात आल्यामुळे मग त्यांनी अजून विचार केला, जर पृथ्वीभोवती फळ खाली पडतात, पृथ्वीच्या भोवती वातावरणामध्ये जर हे आकर्षण असेल, तर मग पृथ्वीपासून दूर असणारी एक वस्तू आहे खगोलीय, त्याचं नाव काय आहे, चंद्र. मग या चंद्र आणि पृथ्वीमध्ये असं काय आकर्षणाचं बल आहे का, हा सुद्धा प्रश्न विचार केला तर आपल्या सुद्धा डोक्यात येईल. तसाच सर आयझॅक न्यूटन यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला. पृथ्वीपासून चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का, सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या म्हणजे सूर्य, संपूर्ण ब्रह्मांड याच्यामध्ये हे बल, वस्तूवर हे बल असेल का, ह्या प्रश्नांचा विचार न्यूटन यांच्या डोक्यामध्ये आला. तर मग आपल्याला न्यूटन यांनी, केप्लर्स यांनी ह्या बलाविषयी अजून काय विचार निर्माण आला त्यांच्या डोक्यामध्ये, कुठले कुठले नियम त्यांनी निर्माण केले, विचार करून आणि काय शोध लावला, ह्या संदर्भातच आपल्याला ह्या पाठामध्ये शिकायचं आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे सफरचंद जसं खाली पडलं तसं अजून कुठं कुठं ह्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, गुरुत्वाकर्षणामुळे काय परिणाम झालेला आहे, ह्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करूया. इथं फोर्स आणि मोशन, फोर्स विषयी आपण आता बघितलेलंच आहे. फोर्सचे आपण टाइप्स बघितले. फोर्समुळे काय होत असतं, एखाद्या वस्तूची गतीमध्ये वस्तू येते किंवा काय होतं, गतीमध्ये असलेली वस्तू फोर्समुळे थांबते. हा झाला न्यूटनचा पहिला नियम, हाच आहे. दुसरा नियम न्यूटनचा काय सांगतो, फोर्स हे मास आणि त्वरण म्हणजे वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार म्हणजे काय आहे, फोर्स आहे. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन. हे मागच्या वर्षी झालेलं आहे, थोडे आठवा मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. न्यूटनचे गतीविषयक असणारे 3 नियम कोणकोणते आहेत ते सांगा. हे दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम काय आहे न्यूटनचा, एव्हरी ऍक्शन ऑफ फोर्स इज इक्वल, एव्हरी ऍक्शन ऑफ फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे काय आहे, एव्हरी ऍक्शन ऑफ फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे काय, ऍक्शन ऑफ फोर्स म्हणजे कृतीबल, ह्या कृतीबलाला सायमल्टेनियसली म्हणजे त्याच वेळेस, एकाच वेळेस, अपोजिट म्हणजे काय, विरुद्ध बल त्याच वेळेस निर्माण झालेलं असतं. आता बघा, हा मी चेंडू, हा बॉल, हा प्रयुक्त करतोय बल म्हणजे कृतीबल, ऍक्शन फोर्स म्हणजे कृतीबल काय आहे माझं, हा बॉल मी काय करतोय, दाबतोय. दाबत्यानंतर आतून मला काय लागतोय, अजून एक बल त्याच वेळेस लागतोय.
माझा बॉलवर पडलेला बल आणि आतून एक विरुद्ध दिशेनं बल येतोय, तो विरुद्ध दिशेनं बल काय करतोय, बॉलला उलट्या दिशेनं परत गोलाकार करायसाठी प्रयत्न करतो आणि मी वरच्या दिशेनं कृती केलेलं बल काय आतमध्ये बॉलला दाबतोय. म्हणजेच काय, कृती केलेलं बल आणि त्याचबरोबर एक तिथं बल उपस्थित असते एकाच वेळेस दुसरं बल, त्याची दिशा फक्त विरुद्ध असते, त्याला म्हणायचं विरुद्ध बल. म्हणजे एव्हरी फोर्स ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स, दॅट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ. तर अशा प्रकारे आपण न्यूटनचा थर्ड लॉ बघितलेला आहे. तर मुलांनो, आता आपल्याला बघायचं आहे वर्तुळाकार गती. लक्ष देताय ना सगळे? खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतोय मी. उन्हाळा आहे, खूप घाम येत आहे, लक्षात घ्या. खूप प्रयत्नपूर्वक विचारपूर्वक तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल असं मी प्रयत्न करतोय तुम्हाला शिकवायचं. आणि जर तुमचं लक्षच नसेल तर सगळं पाण्यात जाईल. ओके, त्यामुळे लक्ष द्या. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. काय आहे वर्तुळाकार गती? वर्तुळ आकार गती नावातच सांगते वर्तुळाकार गती म्हणजे काय आहे. नावामध्येच वर्तुळ आहे, तर ही गती कशी असणार आहे, वर्तुळ आकाराची ही गती असणार आहे. ओके, म्हणजे वर्तुळाकार गती म्हणजे गोल फिरणारे ऑब्जेक्ट. एखादा जो ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, ती अशी जर गोलाकार फिरत असेल तर ती वर्तुळाकार गती आपण त्याला म्हणतो. ओके, एखाद्या केंद्राच्या भोवती. आणि दुसरा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल साठी आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, एक आकृती आहे. आकृतीमध्ये एक मनुष्य हातामध्ये एखादी वस्तू हातामध्ये घेऊन अशी फिरवत आहे. म्हणजे ही अशी आकृती दिलेली आहे, असं तो फिरवतोय. आता ही वस्तू आहे, मी दोऱ्याला बांधलेली आहे, ती अशी गोल 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 फिरते का? फिरत आहे, तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये दिसतंय का? आता बघा, ही गोल 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 आता फिरत आहे. ओके, ही गोल फिरते म्हणजे कुठली गती आहे याची? वर्तुळाकार गती आहे. आता ही वर्तुळाकार गती, ही वर्तुळ का फिरते, कशी फिरते, तर ह्याच्यावरती एक बल प्रयुक्त होत आहे म्हणून ही वर्तुळाकार फिरत आहे. बरोबर का? म्हणजे हे बल कोणतं आहे, ह्या दोऱ्यानं या वस्तूला मी बांधलेलं आहे आणि तो दोरा काय करतोय, मी ओढतोय. म्हणजे ही वस्तू काय करतोय, मी माझ्याकडे ह्या सेंटरला काय करतोय, ओढतोय. कशा बलानं? ह्या रस्सीच्या मध्ये असलेल्या बलानं मी असं ओढतोय. म्हणजे मी बल देतोय आणि हे गोल काय करतोय, असं तो ओढल्यामुळे काय करतोय, तो ह्या सेंटरच्या भोवती गोल असा फिरतोय. बघा, समजलं तुम्हाला? मग एखादी वस्तू जर वर्तुळाकार फिरत असेल आणि जे काही वर्तुळाकार फिरत असताना त्याच्यावरती प्रयुक्त होणारे बल त्या वस्तूला वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जर ओढत असेल तर त्या बलाला काय म्हणायचं, अभिकेंद्री बल. म्हणजे ह्या वस्तूला जर त्या बलाने कुठं ओढते, केंद्राच्या दिशेनं, म्हणजे इथं जे काय बल प्रयुक्त होत आहे त्या बलाला काय म्हणायचं, अभिकेंद्री बल. समजलं तुम्हाला? म्हणजेच वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे येण्यासाठी प्रवृत्त होते. म्हणजे बघा, आता हे बल आहे, मी काय करतोय, याला असं ओढतोय. बघा, आलं का केंद्राकडे? हे बघा, आलं का? आता खाली जरी असं तर बघा, आलं का केंद्राकडे? ओढत असल्यामुळं. म्हणजे काय, ह्या बलामुळे ही वस्तू केंद्राकडे येण्यासाठी प्रवृत्त होत आहे आणि हे जे बल आहे हे ह्या वस्तूला वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरवत आहे. बरोबर आहे? ही झाली तुमची अभिकेंद्री बलाची डेफिनेशन, व्याख्या. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर
वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त वर्तुळाकार फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, कोणतीही वस्तू असू दे मग ती, वर्तुळाकार फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, त्या बलाला म्हणायचं काय? अभिकेंद्री बल. समजलं तुम्हाला? विचारलेले आहेत पुस्तकामध्ये. काय विचारलेले आहेत? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतोय, बरोबर ना? ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. चंद्र सुद्धा काय करतोय? पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेमध्ये काय करतोय? भ्रमण करतोय, म्हणजे गोल फिरतोय. मग मला सांगा, हे गोलच फिरतंय पृथ्वी आणि चंद्रामध्ये, मग हे फोर्स असेल का सेंट्रिपिटल? यस आहे का सांगा. मग त्यावर काही सतत प्रयुक्त बल होत असेल का? बरोबर आहे, ह्याच्यावरती बल प्रयुक्त होत आहे. म्हणजेच काय? पृथ्वी चंद्राला स्वतःच्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करत आहे. या बलाची दिशा कोणती असेल हा प्रश्न आहे. तर या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असेल. जर असे बल नसते तर ती गती कशी राहिली असती? जर समजा हे सेंट्रिपिटल फोर्सच नसतं तर हे असं गोल फिरलं असतं का? बघा आता तुम्ही सांगा मला. आता हे मी गोल फिरवतोय कारण की सेंट्रिपिटल फोर्स आहे. समजा हे फोर्सच नसेल तर जशी वस्तू कुठेही गेली तसा हा चंद्र सुद्धा अवकाशामध्ये कुठेही गेला असता, पृथ्वीच्या भोवती फिरला नसता. आणि जर हे सेंट्रिपिटल फोर्स जर नसतं तर पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवती फिरली नसती. समजते का तुम्हाला? चंद्राची गती कशी राहिली असती? कुठेही गेला असता, गतीच राहिली असती पण कुठेही गेला असता तो. आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का? ऑफकोर्स. सूर्य आणि सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती ह्याच नियमाच्या आधारे भ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाला सूर्य वेगवेगळ्या सेंट्रिपिटल फोर्सनच आकर्षित करत असतो, फक्त त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. ठीक आहे. त्यावर असे बल प्रयुक्त होते का? हो. मग मला सांगा, त्यांची दिशा कोणती असेल? सूर्य जर पृथ्वी आणि अन्य ग्रह जर सूर्याभोवती फिरत असतील तर ह्या बलाची दिशा कुठं राहील? हे आहे सूर्य, तर हे आहे समजा हे दुसरा ग्रह आहे, एक तिसरा ग्रह आहे. ओके, म्हणजे ह्या सर्व ग्रहांची दिशा सूर्याच्या केंद्राच्या दिशेने आहे. अंडरस्टँड? लक्ष द्या, चांगलं डीप मध्ये शिकवतोय मी. ठीक आहे. नेक्स्ट, आपण जी कृती केली ह्याच्यावरून आपल्या लक्षात आलंय काय? लक्षात आलंय चंद्राला पृथ्वीच्या कक्षेत फिरवत ठेवण्यासाठी बल प्रयुक्त आवश्यक आहे, बरोबर आहे. आणि तसेच हे बल पृथ्वीच बल प्रयुक्त करते, म्हणजे पृथ्वीच हे बल चंद्रावरती देत आहे स्वतःला, चंद्राला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह इतर ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करीत असणार. साधा सिंपल लॉ आहे. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल हे शिकलो. तुम्हाला समजलं असेल. जे काही स्क्रीनवरती आता तुमच्या स्क्रीनवरती जे जे महत्वाचे मुद्दे येत आहेत ते तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ संपताना किंवा मध्ये किंवा संपतानाच मी तुम्हाला माझ्या नोट्स आहेत त्याचा एक फोटो व्हिडिओमध्येच अपलोड करीन. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ह्या नोट्स पाहिजे असेल तर ह्या नोट्स वापरा, किंवा अभ्यास करून तुम्ही तुमच्या नोट्स काढल्या तर अत्यंत उपयोगी होईल तुम्हाला. ह्या नोट्सचा मी फोटो ह्याच व्हिडिओमध्ये अपलोड करीन. तुम्ही पॉज करून ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा फायदा तुम्हाला अभ्यासासाठी होईल आणि तुम्ही स्वतः सुद्धा पुस्तकाचं बारकाईनं वाचन करा. ओके. नेक्स्ट, आता आहे केपलरचे नियम. गुरुत्वाकर्षण शिकलो आपण, न्यूटन विषयी शिकलो, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री गती. आता येत आहोत आपण केपलरच्या नियमांकडे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे प्राचीन कालापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. हे लक्षात ठेवा, केपलरचे नियम अत्यंत इम्पॉर्टंट. दिस इज IMP. ओके. प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये केपलरच्या नियमावरती 100% प्रश्न आहे. बोर्डाच्या टेस्टमध्ये कुठलाही असू दे, ह्या चॅप्टर मधला केपलरचे नियम इज व्हेरी इम्पॉर्टंट. 3 मार्काचा प्रश्न याच्यावरती बोर्ड परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, ह्याचे 3 नियम आहेत की आपल्याला माहितच आहे.
आपण निरीक्षण करतो, मनुष्य हा निरीक्षण करत असतो. केपलरच्या आधी सुद्धा गॅलिलिओ आहे, कोपर्निकस आहे, ओके, यांनी सुद्धा ग्रहांचं निरीक्षण, खगोलाचं निरीक्षण केलेलं आहे. जे हे खगोल ग्रह यांचे निरीक्षण करतात ना, त्यांना खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. ओके, मग यांनी हे निरीक्षण केलेलं आहे. योहानस केपलर नावाचा शास्त्रज्ञ आहे, याची सुद्धा माहिती आपल्या पुस्तकात आहे. जर्मन शास्त्रज्ञ, गणितज्ञ. 1600 मध्ये यांचा कालावधी आहे 1571 ते 1630. म्हणजे बघा, जवळजवळ छत्रपती शिवरायांच्या दरम्यान किंवा त्याच्याही आधीचा हा शास्त्रज्ञ आहे. यांनी त्यावेळेस, म्हणजे तुम्हाला का सांगतोय मी हे, कारण की किती पूर्वी यांनी हे शोध लावून ठेवलेले आहेत आणि आज सुद्धा आपण या शोधाचा अभ्यास करतोय. हेच आहे विज्ञानाची महती. तर मुलांनो, टायको ब्राहे नावाच्या शास्त्रज्ञाचा 1601 मध्ये मृत्यू झाला. हा जर्मन शास्त्रज्ञ, त्याच्याच हाताखाली म्हणजेच त्याचाच मदतनीस म्हणून हा योहानेस केपलर हा काम करत होता. टायको ब्राहेने जे काही संशोधन केलं होतं त्याची माहिती योहानस केपलरला असल्यामुळे योहानस केपलरने पुढं संशोधन करून टायको ब्राहेच्या अभ्यासावरती रिसर्च करून पृथ्वीच्या गतीविषयक 3 नियम त्यानं मांडलेली आहेत. म्हणजे ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम केपलरने मांडलेली आहेत. हे 3 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ते आहेत, पहिला नियम, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती आहे. म्हणजे काय, आपल्याला काय म्हणत होतं आपण म्हणत होतो ना, पृथ्वी सूर्याभोवती गोलाकार फिरते, वर्तुळाकार फिरते. तर नाही, ह्या नियमानुसार पृथ्वी सूर्याभोवती, हा सूर्य आहे, पृथ्वी सन सूर्याभोवती ही वर्तुळाकार फिरत नाही. तर कशी फिरत आहे, पहिल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. तर ही लंबवर्तुळाकार फिरत आहे. कशी फिरत आहे, लंबवर्तुळाकार. पुस्तकामध्ये लंबवर्तुळाकार वृत्ती कशी येते याचं एक दिलेलं आहे. हा समजा कोन आहे, आईस्क्रीम आपण खातो ना, आईस्क्रीमचा असा कोन असा उलटा ठेवला, हा कोन जर आपण आडवा छेदला तर आकृती अशा प्रकारे मिळते. बघा, गोल मिळते, आडवा बरोबर आडवा छेदल्यावर. आणि जर असा तिरका छेदला तर आकृती कशी मिळाली, अशी मिळाली. बघा, आहे का, समजलं तुम्हाला? अशी ही आकृती आहे. म्हणजेच ह्याला काय म्हणायचं, लंबवर्तुळाकार. पहिला नियम आहे, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, आणि ह्याला कसं असते, ह्याला एक सेंटर आहे. लंबवर्तुळाकारला 2 केंद्र असतात, 1 आणि 2. समजलं तुम्हाला? ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असून सूर्य त्या लंबवर्तुळाच्या ह्या नाभीवरती असेल किंवा ह्या नाभीवरती असेल, म्हणजे एका नाभीवरती असणार आहे. समजलं तुम्हाला? हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम काय आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच काय, हे सूर्य आहे आणि हा समजा ग्रह इथं आहे, हा ए नावाचा ग्रह आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हा नियम आहे दुसरा. म्हणजे ग्रह आणि सूर्याच्या मध्ये ही जी सरळ रेषा आहे समान कालावधीत, समजा 2 तासामध्ये आपण समान कालावधी दिला, 2 तासामध्ये हा ग्रह ए पासून कुठं आला, समजा इथं आला, बी या जागी. म्हणजे एस ह्या सरळ रेषेनं केवढं क्षेत्रफळ व्यापन केलेलं आहे, तर एवढं क्षेत्रफळ व्यापन केलेलं आहे. समजलं? म्हणजे 2 तासामध्ये एवढं क्षेत्रफळ, ए ग्रह बी पर्यंत येण्यासाठी 2 तास लागले, म्हणजे एवढं क्षेत्रफळ ह्यानं काय केलंय, व्यापन केलंय. तसंच इथनं ग्रह आहे समजा, आणि इथून इथं यायसाठी 2 तास घेतलेलेच आपण, समान कालावधी घेतलाय कुठला, 2 तास. मग समजा सी पासून डी पर्यंत ग्रहाला यायसाठी सुद्धा 2 तास लागलेले आहेत. म्हणजे हे जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ मग ह्या सूत्रानुसार कसं असेल, हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ सारखं असेल का,
ह्या सूत्रानुसार नियमानुसार नियम काय सांगतोय, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत, समान टी एवढ्या कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे ह्यांचा कालावधी जर समान असेल तर हे क्षेत्रफळ कसं असेल, समान असेल. समजलं का तुम्हाला या नियमानुसार? तसंच समजा इथं ई आणि एफ मध्ये सुद्धा समजा 2 तास आहेत अंतर. ई पासून एफ पर्यंत यायला ग्रहाला 2 तास वेळ लागलेला आहे. लक्ष आहे का? लक्ष द्या सगळ्यांनी. तर हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ सारखं असेल का? तर सारखंच आहे, कारण की ए पासून बी पर्यंत, सी पासून डी पर्यंत, ई पासून एफ पर्यंत समानच कालावधी 2 तास लागलेला आहे. जर ते 1 तास जर लागला असता तर हे क्षेत्रफळ सारखं नसतं, वेगवेगळं असतं. अंडरस्टँड? ओके. हे झाले केपलरचा दुसरा नियम. काय दुसरा नियम आहे? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. ठीक आहे. तिसरा नियम केपलरचा आहे, तो म्हणजे एखाद्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, म्हणजे आवर्तकाल म्हणजे काय, तर सूर्याभोवती फिरणारा हा आवर्तन. समजा आता हे ग्रह आहे, हे समजा हा ग्रह, सूर्याभोवती फिरायसाठी लागणारा वेळ म्हणजे काय, आवर्तकाल टी. एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायसाठी लागणारा वेळ म्हणजे किती आहे, टी आहे. टीचा वर्ग, आवर्तकालाचा वर्ग हा काय आहे, ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराशी. आता हिता अंतर कमी आहे, हिता अंतर जास्त आहे, हिता अंतर मीडियम आहे, हिता अंतर तेवढा आहे. समजलं? समजा हिता अंतर आहे x, तर हिता अंतर y आहे, हिता अंतर किती आहे, z आहे. तर ह्या अंतराच्या सरासरी अंतर, ह्यांचं सरासरी अंतर काय झालं, x + y + z / 3. हे झालं यांचं सरासरी अंतर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ, r घेऊ. म्हणजेच काय सांगतोय तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा, म्हणजे एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी लागलेला काल म्हणजे आवर्तकालाचा वर्ग हा सूर्याच्या ग्रहापासून असणाऱ्या सरासरी अंतराच्या, म्हणजे सरासरी अंतराच्या घनाशी काय आहे, घनाशी समानुपाती आहे. अंडरस्टँड? तर मित्रांनो, हा झाला केपलरचा थर्ड लॉ. समजलं तुम्हाला? केपलरच्या थर्ड लॉ नुसार आवर्तकालाचा वर्ग हा पृथ्वी आणि सूर्याच्या किंवा ग्रहाच्या आणि सूर्याच्या अंतराच्या सरासरी घना एवढा, अंतराच्या सरासरी घनाशी समानुपाती असतो. म्हणजेच t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r³. हे कसं लिहितो आपण, कसं लिहितो, t² बरोबर kr³. हे k काय आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे. केपलरने जो काही अभ्यास होता, त्याचा निरीक्षण होतं, ह्याच्यावरती आधारित केलेले आहेत. पण हे त्याला सिद्ध करता आलेलं नाही. मग हे नियम सिद्ध कोणी केले, तर केपलरचा अभ्यास करून, नियमांचा अभ्यास करून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्यासाठी ह्या 3 नियमांचा उपयोग झाला. आणि ह्या नियमांची सिद्धता सुद्धा न्यूटननं पुढं केलेली आहे. अशा प्रकारे आपण केपलरचे 3 नियम पाहिले. ओके, तुम्ही सांगा पहिला नियम काय आहे, आठवलं? पहिला नियम आहे काय आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका केंद्रावरती, नाभीवरती आहे. अंडरस्टँड? दुसरा नियम काय आहे, दुसरा नियम, सूर्य आणि ग्रहाला जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान अंतर समान क्षेत्रफळ व्यापन करते. तिसरा नियम, आवर्तकाल म्हणजे समजलं ना, ते आधीच सांगत नाही, सूर्याची परिक्रमा करणारा ग्रहाला लागलेला वेळ म्हणजे आवर्त पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे आवर्तकाल. आवर्तकालाचा वर्ग हा
सूर्य आणि ग्रहाच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती आहे. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. अशा प्रकारे हे 3 नियम आपण केपलरचे शिकलेले आहोत. तर मुलांनो लक्ष द्या. जरा डोके चालवा. मध्ये प्रश्न विचारलाय ट्रायंगल ESF मध्ये क्षेत्रफळ ASB एवढे, म्हणजे ASB एवढे हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ जर समान असेल तर EF बद्दल काय सांगाल तुम्ही? हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ समान असेल तर EF बद्दल काय सांगाल? तर सेम आहे. A पासून B पर्यंत जायला लागणारा वेळ हाच वेळ E पासून F पर्यंत ग्रहाला जायसाठी लागणारा वेळ आहे. म्हणजे ह्या दोघांचा समान कालावधी आहे, आवर्तकाल आहे. समजलं? ठीक आहे. तर मुलांनो आता आपण तिसरा नाही, कितवा पॉइंट आहे हा? चौथा. आत्ताच्या व्हिडिओ मधला हा शेवटचा पॉइंट आपण बघूया. हा पॉइंट आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतानुसार आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे. तो म्हणजे एक महत्वपूर्ण फॉर्म्युला न्यूटनने डिराईव्ह केलेला आहे. म्हणजेच न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत केपलरचे नियम निरीक्षणाचा अभ्यास करून न्यूटनने हा सिद्धांत मांडलेला आहे. कुठला? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे काय? ही समजा ही एक वस्तू आणि ही एक वस्तू आहे, हे विश्वात आहेत. ओके. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला, म्हणजे ही वस्तू ह्या वस्तूला, इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करीत असते. आकर्षित करीत असते. आणि हे जे आकर्षणाचं जे बल आहे, ह्या दोघांमध्ये जे असेल आकर्षणाचं बल आहे ना, हे आकर्षणाचं बल ह्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे. म्हणजे ह्याचं वस्तुमान आणि ह्याचं वस्तुमान, या दोन्ही वस्तुमानाचा गुणाकार जर आपण केला तर या गुणाकाराशी समानुपाती आहे. आणि ह्या दोन वस्तूंमध्ये असलेलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे, असं न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगतो. लक्ष ठेवा. ओके. थोडक्यात काय आहे तर तुम्हाला इथं समजून सांगतो मी. ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. ह्याचं वस्तुमान M1 आहे, ह्याचं वस्तुमान M2 आहे. ह्या दोघांमध्ये अंतर हे D एवढं आहे. ओके. आणि हे दोन वस्तू एकमेकाला आकर्षित करत आहेत F एवढ्या फोर्सने. तर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतोय काय? तर विश्वातील दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करत आहेत F एवढ्या फोर्सने. आणि हे F एवढं फोर्स हे काय आहे? तर हे F फोर्स ह्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी कसं आहे? M1 M2 च्या गुणाकाराशी समानुपाती आहे. आणि त्या दोन वस्तूंमध्ये असलेल्या D ह्या अंतराच्या वर्गाशी, म्हणजे D ह्या अंतराचा वर्गाशी व्यस्तानुपाती आहे. म्हणजे F is directly proportional to M1 M2 inversely proportional to D square. अंडरस्टँड? हा झाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ह्याला लिहायचं कसं असतं माहित आहे आपल्याला? F बरोबर G M1 M2 डिवाइडेड बाय D स्क्वेअर. हे G काय आहे? G आहे गुरुत्व स्थिरांक. ह्या गुरुत्व स्थिरांकाची एक व्हॅल्यू आहे. ह्या गुरुत्व स्थिरांकाची काय आहे? एक व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कोणी काढलेली आहे? तर ही व्हॅल्यू हेनरी कॅव्हेंडिश नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्यानं हे मोजलेलं आहे प्रयोग करून. जी ची व्हॅल्यू काय आहे ते आपण बघूया थोड्याच वेळात. तर मला सांगा, आता आपल्याला समजतंय काय? समजतंय हे जे गुरुत्व बल आहे हे वस्तुमानावरती अवलंबून आहे का? आहे. जर वस्तुमान जर वाढवलं तर हे वाढेल का? वाढेल.
वस्तुमान जर डबल केलं तर फोर्स पण काय होईल, डबल होईल. म्हणजे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमानुसार फोर्स काय होईल, डबल होईल. बघायचं का आपण एक हे करून. तर समजा m1 चं वस्तुमान आपण 2m1 केलं तर इथं 2 गेलं, 2m1 डबल केलं तर काय झालं, फोर्स ट्वाइस झाला, डबल झाला फोर्स सुद्धा. समजलं. तसंच ह्याचं d² जर आपण दुप्पट केलं, अंतर जर दुप्पट केलं, म्हणजे हे अंतर इथं एवढं आहे, समजा हे अंतर इथून इथपर्यंत किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. हे अंतर जर आपण दुप्पट केलं म्हणजे किती केलं, फॉर एक्झाम्पल 20 सेंटीमीटर गेलं इथून जे इथपर्यंत, तर ह्याच्यामधील आकर्षण आहे, गुरुत्व बल, हे काय होईल, 1/4 होईल. समजलं का. म्हणजे हे बल कमी होईल. म्हणजे गुरुत्व बल हे वस्तुमान आणि त्यांच्यामधील असलेल्या अंतरावरती अवलंबून आहे. आता इरेग्युलर शेप, आता ह्याचा गोल शेप आहे म्हणून ह्याचं वस्तुमान ह्या सेंटरा बरोबर आपण ह्याचं माप बरोबर घेतलं. जर एखादी वस्तू अशी असेल, शेप नसेल त्याला, कशी असेल, तर ह्या दोन वस्तू, ह्या दोन मधील अंतर कसं निवडायचं असतं, तर ते अंतर त्याच्या वस्तुमान केंद्रावरती आधारित असतं. म्हणजे काय, ह्या दोन वस्तूंची जर समान घनता असेल, घनता जर समान असेल तर कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्याच्या मध्यवर्ती बिंदूवरती असते. ओके, ठीक आहे. तर आता विद्यार्थ्यांना आपण SI युनिट बघूया. ह्या फोर्सचं काय बघायचं आपल्याला, SI युनिट. कुठला फोर्स आहे, आता कुठला फोर्स आहे, F हा गुरुत्व बल आहे. ओके, आणि हे आहे गुरुत्व स्थिरांक, जीचं जर आपल्याला SI युनिट, ह्याचं जीचं SI युनिट काय आहे, तर G बरोबर काय होतं इथं, G बरोबर d² इकडे गेला, F d² डिवायडेड बाय m1 m2, बरोबर का. G हे खाली गेले, जीचं आता हे जर फोर्स कशामध्ये मोजतो आपण, SI न्यूटन. अंतर कशामध्ये मोजतो, मीटर. अंतर काय येतं, वर्ग आहे, म्हणजे मीटरचा वर्ग. आणि हे जे मास आहे, मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्रॅम. आणि 2 आहे म्हणजे किलोग्रॅमचा वर्ग. म्हणजे जीचं SI युनिट काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. समजलं. तर मुलांनो, हे होतं आजचं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी तुमचा 3 ते 4 मार्काचा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. पहिल्यांदा आपण गुरुत्वाकर्षण शिकलो, न्यूटन विषयी माहिती घेतली. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी न्यूटनच्या विचारामध्ये काय काय विचार करावा लागला, न्यूटनला काय काय संशोधन करावं लागलं, ह्याचा आपण अभ्यास केला. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल ह्याविषयी शिकलेला आहे. वर्तुळाकार गती म्हणजे गोल, अभिकेंद्री बल म्हणजे कुठलंही बल वर्तुळाकार फिरत असलेल्या वस्तूला केंद्राभोवती ओढतं, त्याला म्हणायचं अभिकेंद्री बल. केपलरचे 3 नियम 1, 2, 3 आपण पाहिले. वर्तुळाकार गतीमध्ये ग्रह फिरतो, लंब वर्तुळाकारमध्ये सूर्य एका नाभीवरती असतो. दुसरा नियम काय आहे, सूर्य आणि ग्रहाला जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. तिसरा नियम काय आहे, तिसरा नियम त्यांचा आवर्तकालाचा वर्ग हा त्यांच्या अंतराच्या घनाशी समानुपाती आहे. बरोबर, t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r³. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय, विश्वामध्ये असलेली प्रत्येक वस्तू एकमेकाला आकर्षित करत असते एखाद्या बलाने. ते बल ह्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि दोन वस्तूंमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. तर आजचं लेक्चर मला वाटतंय तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असणार आहे. तर मुलांनो, मी तुम्हाला विनंती करत नाही तर आग्रह करतो, मी अत्यंत मनापासून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी प्रॉपर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर खूपच चांगलं होईल. माझं नाव विवेक सूर्यवंशी आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुमचे मनापासून आभार. आपल्या चॅनलला लाईक केलं तुम्ही, सबस्क्राईब केलं, शेअर केलं. 2च दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती यायचं असेल
त्यांच्यासाठी माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे इथं स्क्रीनवरती 9579480448. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती या, तुम्हाला PDF फाईल नोट्सच्या चांगल्या प्रकारे मिळतील. तुमचे प्रश्न असतील तेही तुम्हाला मला डायरेक्ट विचारता येतील आणि तुमचा आणि माझा संपर्क जास्त वेळ राहील. तर मुलांनो, आज तुम्हाला मी होमवर्क सांगत आहे. तो आधी लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली होती. होमवर्क, आजचा होमवर्क आहे. ज्या ज्या गोष्टी आज शिकवलेल्या आहेत त्या गोष्टींचं वाचन करा. केपलरचे नियम तोंडपाठ आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम सुद्धा तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. शास्त्रज्ञांची माहिती तुम्ही लिहून घ्या आणि स्क्रीनवरती नोट्स तुम्हाला दिसत आहेत, त्या नोट्स पॉज करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स लिहून घ्या. 2 नियम पाठ करा आणि नोट्स लिहा. ओके. तर विद्यार्थ्यांनो, मी अत्यंत मनापासून तुमचा आभारी आहे. माझा चॅनल सबस्क्राईब केला, लाईक केला आणि शेअर केला यासाठी. तर आपला मित्र, तुमचा मार्गदर्शक, मी तुमचा या व्हिडिओमधून निरोप घेतो. भेटूया आपण पुढच्या पाठाच्या वेळेस. नमस्कार.